सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत लिपिड प्रोफाइल टेस्ट या रक्त तपासणीविषयी. लिपिड प्रोफाइल टेस्ट ही रक्त तपासणी कशासाठी करतात, त्याच्या नॉर्मल रेंजेस काय आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. लिपिड प्रोफाइल टेस्ट ही महत्त्वाची तपासणी आहे. ही महत्त्वाची तपासणी आपल्या हृदयासाठी आहे. आपल्या हृदयाचं आरोग्य किती चांगलं आहे, आपलं हृदय किती हेल्दी आहे हे आपल्याला या तपासणीतून कळू शकतं. आपल्या हृदयाचा प्रमुख शत्रू म्हणजे कोलेस्ट्रॉल हा आहे आणि या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर रक्तातील वाढलेलं असेल तर तुम्हाला हृदयरोगाचा किंवा हार्ट अटॅकचा धोका अधिक प्रमाणात असू शकतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी लिपिड प्रोफाइल ही रक्त तपासणी केली जाते. ही रक्त तपासणी प्रत्येकाने दरवर्षी एकदा करून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे यातून आपल्याला आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कळेल आणि जर ते प्रमाण जास्त असेल तर आपल्याला वेळीच त्यावर उपाय करता येईल आणि हेल्दी राहता येईल. ज्यांना ब्लड प्रेशर, डायबेटीस यासारखे आजार आहेत असे लोक हाय रिस्कमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी ही तपासणी दर 6 महिन्यांनी करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. समजा आपण तपासणी केली तर त्याचे रिपोर्ट कसे वाचायचे, त्याच्या नॉर्मल रेंजेस काय आहेत याबाबतची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लिपिड प्रोफाइलमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कळतं हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता या कोलेस्ट्रॉलचे देखील 2 प्रकार आहेत, गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय तर HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हा कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार आहे जो गुड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखला जातो. आणि या गुड कोलेस्ट्रॉलचं शरीरातील प्रमाण हे 40 mg/dl पेक्षा अधिक असणं हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण हे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा गुड कोलेस्ट्रॉल काय करतं तर बॅड कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत काम करत असतं. त्यामुळे HDLचं प्रमाण शरीरात योग्य असणं हे देखील आवश्यक आहे. आता लो डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला म्हटलं जातं त्याचं शरीरातील प्रमाण किती असावं तर त्याचं शरीरातील प्रमाण 100 mg/dl पेक्षा कमी असावं. हे प्रमाण 100 mg/dl पेक्षा कमी असेल तर आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं आहे असं मानलं जातं. यानंतर व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन याचं देखील शरीरातील प्रमाण 30 mg/dl पेक्षा कमी असावं. याचं प्रमाण जर 30 mg/dl पेक्षा अधिक असेल तर ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आता HDL, LDL, VLDL हे आपण पाहिलं. आता टोटल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं तर टोटल कोलेस्ट्रॉल हे कायम 200 mg/dl पेक्षा कमी असावं. जरी ही नॉर्मल रेंज सगळीकडे दिली असली, ही नॉर्मल रेंज सगळीकडे मान्य असली तरी देखील मी म्हणेन की 150 mg/dl पेक्षा अधिक कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही कायम 150 mg/dl इतकं टोटल कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये असेल त्यापेक्षा कमी असेल असा प्रयत्न केला पाहिजे. 200 mg/dl ही नॉर्मल रेंज असली तरी देखील. यानंतरचा पुढचं कोलेस्ट्रॉलमध्ये पाहिलं जातं ट्रायग्लिसराईड. ट्रायग्लिसराईडचं प्रमाण किती असावं तर ट्रायग्लिसराईडचं प्रमाण हे 150 mg/dl पेक्षा कमी असावं. अशा प्रकारे लिपिड प्रोफाइलमध्ये गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल याचं सगळ्याचं प्रमाण पाहिलं जातं. HDL, LDL, VLDL हे ट्रायग्लिसराईड हे वेगवेगळे घटक आपल्याला लिपिड प्रोफाइल या तपासणीमध्ये समजतात. या घटकांचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती आहे हे समजतं आणि हे रिपोर्ट जर ॲबनॉर्मल असतील, या घटकांचं प्रमाण जर शरीरातील वाढलेलं असेल तर तुम्हाला हृदयरोगाचा, हार्ट अटॅकचा धोका असू शकतो. त्यामुळे तुम्ही वेळीच खबरदारी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आता खबरदारी म्हणजे काय तर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये योग्य ते बदल करणं. ट्रायग्लिसराईडचं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे
तेलकट तुपकट बाहेरचं खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत असतं. त्यामुळे तुम्ही तेलकट खाणं बंद केलं पाहिजे, बाहेरचे अन्नपदार्थ टाळले पाहिजे, फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे, घरातल्या जेवणाला प्राधान्य दिलं पाहिजे. अशा प्रकारे मैदायुक्त बेकरीचे पदार्थ याने देखील शरीरातील कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे तुम्हाला जेवढा निरोगी आहार घेता येईल तेवढा निरोगी चौरस आहार घ्या. त्यासोबतच दररोज व्यायाम करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे नियंत्रणात राहत असतं. त्यामुळे आपण दररोज व्यायाम करणं आणि योग्य संतुलित आहार घेणं हे लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे असं मी म्हणेन आणि एकंदरीतच आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लिपिड प्रोफाईल टेस्ट या टेस्टविषयीची माहिती आपण जाणून घेतली. अशाच प्रकारचे आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.